रे. तुझा अपयश तुलाच मातीमोल करणार आहे. मार्जरी, तो दिवा माझ्या हाती लागणारच होता, पण ती अंबिका मध्ये आली आणि सगळं फिचकटलं. मायासारख्या दुर्बल मुलीकडून हे कार्य होणार नाही. थोडाच वेळात सूर्यास्त होईल. मग जेव्हा त्या दिव्याला मीरा स्पर्श करेल तेव्हा हळूहळू तुझा वृद्धत्व बाहेर येईल. काल हात जीर्ण झाला होता, आज चेहरा दिसेल. मग काय करशील तू? काय करशील? नाही, मी ती वेळच येऊ देणार नाहीये मार्जरी. आता कोणाचाही वापर न करता मी स्वतः तो दिवा त्या मीराकडनं मिळवेन. भविष्यासाठी मला वर्तमानातला धोका पत्करावाच लागेल. काय यार दादा, बायको समोर तू तुझं म्हणणं नाही मांडू शकत. व्हॉट इज दिस? बोलणार. कधी? हे बघ, आत्ताच बोलायचं. आता रूम मध्ये जा आणि तिला सांगून टाक की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय? हा, मुद्दा तो नाहीच आहे. मग अँड अबाउट प्रेम आय एम नॉट शुअर. तू कन्फ्यूज आहेस याचा अर्थ तू तिच्या प्रेमात आहेस. वाह, काय लॉजिक आहे. मला कन्फ्युजन आहे म्हणजे मला प्रेम आहे. जाऊ दे बाबा, तुला माझं ऐकायचंच नाहीये ना. तुला हवं ते कर. ओके. मला विचारत जाऊ नकोस पुन्हा. फाईन. हा आत्या, बोल ना. काय? मीरा वहिनीचा नंबर डिलीट झाला? सांगू का तुला? 954 हा 89473 5 हा 89475 नाही 3 आहे. 5 आहे. अच्छा, म्हणजे 3 नाही आहे का? सांगतोय ना 5 आहे. पाठ आहे मला तिचा नंबर. ओ 89475. वा दादा, या काळात मीरा वहिनीचा नंबर तोंड पाठ आहे. वा वा, सो प्राऊड ऑफ यू. त्यात काय? नंबर क्रंचिंग इज अ पार्ट ऑफ माय बिझनेस. मला आकडे, नंबर्स पाठ असतातच. ओ असं आहे का? मग माझा नंबर सांग ना. रिअली? हो. 95417. नाही, एक सेकंड. 95418. पुढे पुढे. एक सेकंड थांब ना. 954. जाऊ दे, माझा जाऊ दे. बाबांचा सांग. नाही, बाबांना रोज कॉल करतो. त्यांचा नंबर पाठ आहे मला. मग सांग की. 954. हे बघ, हे 4 नंबर्स आहेत ना, ते फॅमिली नंबर्स आहेत. पुढे बोल. आईचा नंबर तो तर पाठ असला पाहिजे. नाही मला पाठ. इट्स ओके. दिसतंय नाहीये पाठ ते. दादा, त्या दिवशी मी तुला काय सांगितलेलं आठवतंय का तुला? काय? आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात असतो ना, त्या व्यक्तीला जे जे आवडतं ना ते आपल्या लक्षात राहतं. म्हणजे त्या व्यक्तीला आवडणारं फूल, रंग, ऑर एल्स फोन नंबर. तुला एक्सेप्ट करावं लागेल की तू मीरा वहिनीच्या प्रेमात आहेस.
मीरा, तू मायाला अद्दल घडवतेस ते सगळं ठीक आहे, पण तू अथर्वशी चुकीचं वागतेयस हं? अगं ते म्हणाले त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आणि तू त्यांना बोलूच दिलं नाहीस. अगं ताई, ते काही बोलतच नव्हते. अगं आत्ता तू मला सांगितलंस ना की ते म्हणाले मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. हो, पण त्यांनी पुढे काही बोलायला नको का? ते फक्त इतकंच बोलत होते की ते मी आपण किती वेळ असं काहीतरी बोलत होते. मग मीच त्यांना म्हंटल की जा तुम्ही ऑफिसला म्हणून. नाही मीरा, इथेच अथर्वांना समजून घ्यायला हवं, त्यांना वेळ द्यायला हवा. अगं अगं ताई, पण तूच सांग ना मला, तूच सांग किती वेळ? त्यांना हवा तितका वेळ. मीरा, ती इतक्या सहज तुझ्या समोर नाही व्यक्त होणार. त्यांचा स्वभाव नाहीये अगं तो. तू त्यांना समजून घ्यायला हवंस. बरं ठीक आहे ताई, मग तूच सांग मला मी काय करायला हवं होतं. काय करायला हवं होतं वगैरे हे मला माहिती नाही, पण तू आत्ता त्यांना फोन कर आणि त्यांना विचार की त्यांना काय बोलायचं होतं तुझ्याशी. संध्याकाळी आल्यावर विचार हं? अजिबात नाही हा संध्याकाळी वगैरे. आत्ता फोन कर आणि विचार त्यांना. आणि दुसरी गोष्ट, आता तू फक्त माझं ऐकायचंय. तुझं तुझं खूप झालं. फोन कर त्यांना. अगं ताई, फोन कर आत्ता. चल फोन कर. चल, कुठे तुझा? हा हे घे, फोन घे. हो बाबा, डोंट वरी, आय एम ऑन टाइम. अँड वन मोर थिंग, हां ते मीरा एंटरप्राइजचं टेंडर मरीना एंटरप्राइजचं टेंडर पास झालंय. बाबा मी कॉल करू तुम्हाला? हां ओके. मीरा का म्हणालो मी? मीरा तू हे असं का होतंय? माझं मीरावर प्रेम नाहीये हे म्हणाल्यापासून सतत तिचेच विचार डोक्यात येतात. सगळीकडे तिचं नाव, तिचा चेहरा दिसतोय. तिच्याशी बोलावंसं वाटतंय. तिला कॉल करू का? नाही नाही, हे सगळं फक्त ओव्हर थिंकिंगमुळे होत आहे. येस येस